बघा आता विवेक वैराग्यादी साधनयुक्त अधिकार्याचा अभाव आहे म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. या संबंधी विचार असा की जगात साधन चतुष्टय संपन्न पुष्कळ अधिकारी नाही अथवा कोणीच नाही. पुष्कळ नाहीत हे म्हणणं आम्हाला अनुकूलच आहे. अथवा कोणीच अधिकारी नाही हे म्हणणं तुमचं योग्य नाही. कारण अंतःकरणाच्या ठिकाणी मलविक्षेप व आत्मस्वरूपाचा आवडी 3 दोष असतात. शिवकर्मानं मलदोष, उपासनेनं विक्षेप दोष आणि ज्ञानानं आवरण दोष निवृत्त होतो. ज्यांच्या ठिकाणी मलविक्षेप आहेत तो अधिकारी नाही आहे, परंतु या किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम शुभकर्म आणि उपासना यांच्या अनुष्ठानानं ज्याच्या मलविक्षेपाचा काय झालेला आहे, नाश झालेला आहे, तो ज्ञान योग्य काय आहे, अधिकारी आहे. आलं हे आम्ही प्रथम तर्गात सविस्तर सांगितलेच आहे. पहिल्या तर्गात हे जर झालेलं विस्ताराने. यावरून अधिकार्याचा अत्यंत अभाव योग्य नाही हे त्यांच्या 3व्या जो विकल्प आहे त्या विकल्पाचं काय झालं, विकल्प करून त्याचं खंडन. आता सर्व जीव विषय सुखाच्या ठिकाणी तृप्त आहे त्यांचं म्हणणं होतं. सगळे जीव कशात तृप्त आहेत, विषय सुखातच तृप्त आहे. नित्य असं जे मोक्ष सुख, त्या मोक्ष सुखाची कुणाला काही नाही, गरजच नाही, जरुरीच नाही. म्हणून तुमचा ग्रंथारंभ कसा आहे, निष्फल आहे असं ते म्हणत होते. तर हेही म्हणणं बरोबर नाही. का? कारण जगातील यच्चयावत मनुष्याविषयी विचार केला तर त्यांचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. यच्चयावत जे मनुष्य आहे त्या मनुष्याचे 4 प्रकार केले. पामर म्हणजे शास्त्राची आज्ञा न मानता जे वाटेल ते करणारा, वाटेल ते खाणारा, वाटेल ते पाहणारा, मनाच्या इच्छेप्रमाणे वागणारा त्याला पामर म्हणतात. शास्त्रानं सांगितलेले जे विहित भोग आहेत तेवढे भोगणारा किंवा त्या भोगाची इच्छा असणं त्याला विषयी म्हणतात. आत्मज्ञान व्हावं अशा प्रकारची ज्याला इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि त्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला काय म्हणतात, मुक्तता म्हणतात. अशी थोडक्यात सांगितलं तुम्हाला साधे लक्षण. आता इथं सांगणार विस्तार नाही, लय विस्तार नाही, थोडक्यात सांगितलं 4 प्रकार. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार करता येतील मनुष्याचे. पामर म्हणजे काय बघा, पामराची व्याख्या बघा. या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा. या लोकातले जे विहित भोग आहे आणि निषिद्ध भोग आहे, विहित आणि निषिद्ध दोन्ही प्रकारचे भोग असतात. देवाला मस्त सुंदर अशा प्रकारचं सोहळ्यामध्ये स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि नैवेद्याचा तो प्रसाद आहे. आता तो कसा आहे, विहित आहे का नाही, घ्यायला पाहिजे का नाही, विहित भोग म्हणतात. निषिद्ध संसार वगैरे कसे निषिद्ध. असं म्हणजे विहित भोग आणि निषिद्ध भोग आणि दोन्ही भोगाच्या ठिकाणी तो काय आहे, आसक्त. दोन्ही भोगाच्या ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला जो आहे त्याला शास्त्राचा अजिबात संस्कार नाही. शास्त्र शिकलेला नाही, शास्त्र शिकलेले जे त्याच्याजवळ राहत नाही, त्यांचं ऐकत नाही, काही नाही, तर कसं वागावं काही कळत नाही. नुसता माजलेल्या बोकडासारखा वागत राहतो. त्याला काय म्हणायचं, पामर. शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा, पामर. विषयी कुणाला म्हणायचं, शास्त्राज्ञेप्रमाणे विषय बघणारा असतो. आता हाही विषयच बघतोय, पामरही विषयच बघतोय, पण शास्त्राची आज्ञा न मानता तो विषय बघतोय. कोण, पामर. आणि विषयी शास्त्राची आज्ञा मानून काय करतो, विषय बघतो. मग असा शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे विषय बघणारा असून या लोकच्या किंवा परलोकच्या अधिक विषय प्राप्तीची ज्याला इच्छा असते आणि अधिक विषय प्राप्ती करता जो कर्माचरण करतो तो विषयी म्हणतो. अधिक विषय अजून आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून जो कर्माचं आचरण करत असतो त्याला काय म्हणायचं, विषयी म्हणायचं. विषय कळलं का? आणि जिज्ञासू त्याला म्हणायचं त्याच्या हे लक्षात आलेलं असतं. निषिद्ध तरी विषयच आणि विहित तरी काय विषयच.
निषिद्ध विषय जसा दुःख देणार येणार करता कोण, तसं विहित विषय भोगण्यासाठी सुद्धा पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आहे. आणि जन्मासाठी जन्म म्हणजे दुःख होणारच आहे. म्हणजे कोणताही विषय असो हा दुःखालाच कारण आहे. हा विवेक त्याच्या चित्तात निर्माण झालेला आहे. आणि या विवेकानं हे दुःख विषय भोगून आपलं संपणार नाही. विषयात आनंद नाही, सुख फक्त ब्रह्म आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे. आणि त्याचं ज्ञान झाल्याशिवाय कोणी संसार दुःखातून मुक्त होणार नाही, हे ज्याला कळालेलं आहे. आणि म्हणून जो आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता अतिशय अशा प्रकारची त्याला तीव्र तळमळ लागलेली आहे. आत्मज्ञान व्हावं याच्यासाठी त्याला जिज्ञासु म्हणतात. जिज्ञासु त्याला काय म्हणतात? ज्याला पुण्य संस्कारानं, पुण्याचे संस्कार आहे ज्याच्या अंतःकरणात सत्शास्त्राचं श्रवण झालं. पुण्याचे संस्कार असल्यामुळे त्याला काय झालं? सत्शास्त्राचं श्रवण झाल्यामुळं असा विचार उत्पन्न झाला त्याच्यात. बघा, पुण्याच्यामुळं आणि सत्शास्त्राचं श्रवण त्यामुळं त्याच्या मनात असा विचार निर्माण झाला. कसा? विषय सुख हे अनित्य. विषय सुख कसं आहे? अनित्यच आहे. विषयचा अनित्य तर त्याचं सुख कसं काय अनित्य राहील? विषय प्राप्तीला फार कष्ट करावे लागतात. विषय मिळवायचं म्हणजे सोपं आहे काय? त्याला कष्ट करावे लागतात. विषय मिळवले तरी पुन्हा त्याच्या रक्षणाचं कष्ट असते. कदाचित अदृष्टानं प्राप्त झाले तर त्याच्या रक्षणाचं कष्ट आहे. अरे चांगली पत्नी मिळवायची म्हणले सोपं आहे काय? त्याला प्रयत्न करावे लागतात, म्हणजे कष्ट आहेच की, आहेच की नाही? आणि मिळाली तरी पुन्हा काही सुख थोडंच आहे. ही राहते का जाते काय माहिती, असं वाटतंच ना. म्हणजे त्याला सांभाळण्याचं कष्ट. रामाला नाही सांभाळतात, रावणात नाही उचलून बसता मिळत मग, म्हणजे कष्ट आहेच ना ते. कदाचित अदृष्टानं विषय प्राप्त झाले तरी रक्षणाचं कष्ट आहे. आणि नष्ट होतात ज्या वेळेला विषय, त्यावेळेला तर मग कष्टच कष्ट. कष्ट म्हणजे दुःख. विषय नष्ट झाल्यावर मग काय? लोक किती वाटतात. लोक एखादा माणूस मेला, आवडीचा, प्रेमाचा, किंवा समजा पैसा मिळवण्यासाठी सुख पहिल्यांदा दुःखच आहे. मिळाला पैसा तरी कुणी चोरतं काय व्हा, याचं दुःख आहेच, हे कष्टच आहे ते. आणि कुणी गेलं चोरून घेऊन, पुन्हा काय ते आनंद आहे काय? तरी दुःखच. म्हणजे विषयात सुख नाहीच आहे. हा, कदाचित अदृष्टानं प्राप्त झाले विषय तरी रक्षणाचं कष्ट, आणि नष्ट होतात तेव्हा तर फार कष्ट होतात. अशा रीतीनं सर्व काळ विषय सुख हे अनंत दुःखानं व्याप्त आहे. विषय सुख हे कसं आहे? विषयाच्या सुखासाठी अनंत दुःख भोगावे लागतात. म्हणून सदैव दुःख रूप आहे विषय. आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायानं होत नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती लौकिक उपायानं होतच नाही. आपण मागं पाहिलेलंच आहे. कदाचित झाली दुःखाची निवृत्ती तरी पुन्हा दुःखाची काय होत असते? उत्पत्ती होतच असते. यावरून हेच ठरतं की दुःखाचं आश्रय जे शरीर, ते शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणं शक्य नाही. बघाय का, जो दुःख जे होतं ना, दुःख शरीरामुळे, दुःखाचं मूळ कारण शरीर आहे. शरीरामुळे दुःख होतं. जोपर्यंत शरीर राहील तोपर्यंत दुःख राहणारच. शरीराचा नाश झाल्याशिवाय दुःखाचा नाश होतो. याचा अर्थ घ्यायची फाशी, हा त्याचा अर्थ नाही. फाशी घेतली तर पुन्हा दुसरं शरीर मिळते. समजते का आम्ही काय म्हणतोय? एखाद्याने ऐकलं की दुःखाला कारण काय आहे? शरीर. मग आपण असं करू, शरीरच काय करू? नष्ट करू. घेतली तलवार हाणून नारड्यावर किंवा घेतली फाशी, असं नाही चालत. कारण तुम्ही हे शरीर नष्ट करा. मग हे शरीर जर नष्ट केलं, हे नष्ट झाल्याबरोबर लगेच दुसरं शरीर तयारच असते. त्या शरीरात प्रवेश करावा लागतो, मग तिथं राहावं लागतं. मग इथलं दुःख पुन्हा तिथं व्याजासह भेटतं. हे संपत नाही. म्हणून शरीराचा नाश असा नाही करायचा. मग
या शरीराला कारण पाप पुण्य. पापामुळं आणि पुण्यामुळे शरीराची उत्पत्ती होत असते. कशामुळं? जे आपण जे पाप केलेलं असतं, आपण जे पुण्य केलेलं असतं, ते भोगण्यासाठी शरीर आपल्याला प्राप्त होत असते. त्या पापाचं फल दुःख आणि पुण्याचं फल सुख हे भोगण्यासाठी. शरीर मिळालं म्हणजे आपल्याला फक्त दुःखच होते असं नाही, सुख पण होते ना. काय असतं? सुख आणि दुःख याची खिचडी असते. मग हे शरीर संपवायचं जर असेल तर पाप पुण्य संपलं पाहिजे. कशी साखळी आहे बघा तुम्ही, अशी साखळीच आहे, परंपराच आहे अशी. दुःख संपवायचं असेल तर शरीर संपलं पाहिजे. मग शरीर काय अशी फाशी घेऊन थोडं संपवता येतं. त्याच्याकरता त्या शरीराचं जे कारण आहे काय, पाप आणि पुण्य, हे पाप आणि पुण्य संपलं पाहिजे आपलं सगळं. मग ते पाप पुण्य कसं होईल, कशामुळे निर्माण होत आहे? पाप पुण्य जे आपल्या ठिकाणी निर्माण होतं ना, ते राग द्वेषामुळे. राग द्वेष कळतात का तुम्हाला? राग म्हणजे भीती आणि द्वेष म्हणजे कोण? आपण एकमेकाचा राग द्वेष करतो, एखाद्यावर प्रेम करतो, त्याला राग म्हणतात. त्याला काय म्हणतात? राग म्हणतात. आणि एखाद्याचा द्वेष करतो, द्वेष केला की पाप होतो. द्वेषा इतकं पाप जगात दुसरं कोणतंच नाही, म्हणून कोणाचा द्वेष करायचा नाही. द्वेष रहित व्हायची आपली. आपलं अंतःकरण, आपल्या अंतःकरणामध्ये कोणाच विषयी द्वेष निर्माण होऊ द्यायचा नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्वभूताविषयी अद्वेष्टा बनायचं. द्वेषामुळे पाप निर्माण होतं. आणि ज्याच्याविषयी राग असतो, राग म्हणजे प्रेम, मग त्याच्यावर आपण त्याला उपकार करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याला सुख होतं. त्याला सुख दिलं मग पुण्य होतं. दुसऱ्याला त्याला द्वेष, आपण दुसऱ्याचा द्वेष केला की त्याला त्रास देतो, त्याला त्रास दिला की पाप निर्माण होतं. आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण सुख देतो, त्याला सुख दिलं की पुण्य तयार होतं. म्हणजे पाप पुण्य जे निर्माण होतात ते कशामुळं? या राग द्वेषामुळे. पाप पुण्याची उत्पत्ती राग द्वेषामुळे होत असते. म्हणून पाप पुण्य जायचं असते, घालवायचे असतील तर हे राग द्वेष घालवावे लागतात. काय घालवावे लागतात? राग द्वेष घालवावे लागतात. कशी साखळी आली, कुठून आली बघा? आपल्याला काय घालवायचंय? दुःख घालवायचं, आणि ते कायमचं घालवायचं. आणि ते दुःखाला कारण काय आहे? शरीर. शरीराला कारण काय आहे? पाप पुण्य. पाप पुण्याला कारण काय आहे? राग आणि द्वेष. आणि आपण राग द्वेष का करत असतो? एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे त्याच्यावर राग असतो, आणि एखाद्याचा द्वेष करतो. का आपण राग द्वेष करत असतो? तर राग द्वेषाला कारण असतं अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. हा मला अनुकूल आहे असं वाटलं, अनुकूल वाटला मला हा, की मग त्याच्यावर मनुष्य काय करतो? प्रेम करतो. जो अनुकूल वाटतो त्याच्यावर मनुष्य प्रेम करतो, मग त्याच्याविषयी राग निर्माण होतो. हा आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याला हा कसा आहे? प्रतिकूल आहे असं वाटलं की मनुष्य त्याचा काय करतो? द्वेष. म्हणजे राग द्वेष जे निर्माण होतात हे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानामुळे. म्हणून राग द्वेष घालवायचे असतील तर हा आपल्याला अनुकूल आहे आणि हा आपल्याला प्रतिकूल आहे, हे ज्ञानच नष्ट झालं पाहिजे, हे ज्ञानच निर्माण नाही झालं पाहिजे. समजते का? राग द्वेष कशामुळे निर्माण होतात? अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानामुळे. समजते ना? अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानामुळे हे रागद्वेष निर्माण होतात. म्हणून हे रागद्वेष नष्ट झाले पाहिजे. मग आता हे रागद्वेष नष्ट होण्यासाठी अनुकूल प्रतिकूल ज्ञान घालवायचं. अनुकूल ज्ञान आणि प्रतिकूल ज्ञान कशामुळे होतं बरं? सांगा बरं. हा अनुकूल आहे आणि हा प्रतिकूल आहे असं जे आपल्याला वाटतं, हा अनुकूल आहे हा प्रतिकूल आहे असं जे वाटतं, हे कशामुळे वाटतं? आपल्या बुद्धीत
भेद ज्ञान आहे म्हणून. कशामुळं? भेद ज्ञान आहे. हा वेगळा, हा वेगळा, हा आपल्यावर वेगळा आहे, हा अनुकूल आहे, हा प्रतिकूल आहे. हे भेद ज्ञान निर्माण झालं ना आपल्या बुद्धीत. काय निर्माण झालं? भेद. आणि या भेद ज्ञानामुळे हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान उत्पन्न व्हायला लागलं. म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण आहे? भेद ज्ञान. मग अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान जर घालवायचं असेल कारणासह, तर मग काय घालावं लागेल? भेद ज्ञान घालावं लागेल. भेद ज्ञानाची निवृत्ती करावं लागेल. आलं लक्षामध्ये? आणि आपल्याला हे जे भेद ज्ञान व्हायला लागलं, आपण वेगळे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, असं अनेक प्रकारचं जे भेद ज्ञान आहे, हे भेद ज्ञान जे निर्माण होतं आपल्या बुद्धीत, हे भेद ज्ञान कशामुळे निर्माण होतं माहिती आहे? भेद ज्ञानाला कारण काय माहिती आहे? या भेद ज्ञानाला कारण आहे आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाविषयी अज्ञान. आपल्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान नाही. आपलं स्वरूप जे आहे ना, आत्मस्वरूप, ते व्यापक आहे. कसं आहे? व्यापक आहे. या आत्मस्वरूपावरून दुसरं काही नाहीच आहे. सगळा आपला आत्माच आहे. आत्म्याशिवाय काहीच नाही, दुसरी वस्तूच नाही. हे जे दिसतंय ना, हे सुद्धा काही नाही, सगळं आत्माच आहे आपला. हा सुद्धा सगळं आत्माच आहे. हे ज्ञान आहे का आपल्याला? आपल्या स्वरूपाविषयी हे ज्ञान आहे का? हा, नाही. आणि म्हणजेच आपल्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणजे काय? अज्ञान आहे. अज्ञान. हे आपल्याला कळत नाही की हा आपला आत्मा आहे, हा हे सगळं आपलं स्वरूप आहे सगळं. हे न कळल्यामुळं, म्हणजेच अज्ञानामुळं आपल्याला हा वेगळा वाटतो. म्हणजे भेद ज्ञान निर्माण होतं. कशामुळं? अज्ञानामुळं भेद ज्ञान निर्माण होतं. भेद ज्ञानामुळं अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान झालं की त्याच्यापासून रागद्वेष निर्माण होतात. मनुष्य रागद्वेष करतो, आणि रागद्वेष केला की पापुण्याची उत्पत्ती होते. पापुण्याची उत्पत्ती झाली की त्याच्या पुन्हा पापुण्याचे फल भोगायला शरीराची उत्पत्ती होते. शरीर प्राप्त होतं, आणि शरीर आलं की मग ठाणा भोगलावं लागतं. म्हणजे ही दुःखाची अशी कारण परंपरा आहे. आणि ही कारण परंपरा कुठपर्यंत आहे? आपल्या स्वरूपाच्या अज्ञानापर्यंत. म्हणजे मूळ कारण जर काय असेल दुःखाचं, मुळापर्यंत जायचं म्हटलं, ह्याचं कारण ते, त्याचं कारण ते, त्याचं कारण ते, ही तर साखळी आहेच. पण मुळापर्यंत जायचं म्हटलं, सगळ्याचं जे मूळ दुःखाचं, अनर्थाचं मूळ कारण जर काय असेल तर काय? स्वरूपाचं अज्ञान. मग ते अज्ञान गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे. आणि ते अज्ञान कशाने जाईल? जे आत्मस्वरूपाविषयी जे अज्ञान आहे, ते अज्ञान कशाने जाईल? बदाम खाल्ले होतं रोज, हा, ते पैलवान असतात ना, पैलवान कुस्ती करतात, अशी बदाम भिजू घालतात, त्याची थंडाई तयार करतात, आणि थंडाई पितात. ते बदाम, काजू, पिस्ता, काय असतं काय मसाला असतात, आणि मग तशी ती थंडाई पिली दररोज. मग जाईल का अज्ञान? अज्ञान जाईल? मग कशाने जाईल अज्ञान? अज्ञान हे कशाने जातं? कशाच्या ज्ञानाने? हे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही लो. अरे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. कारण ज्या पदार्थाचं अज्ञान आहे, त्या पदार्थाचं ज्ञानाने ते अज्ञान कसं काय जाईल? दुःखाला कारण असणारं जे अज्ञान आहे, ते अज्ञान कोणतं आहे? आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान. मग या आत्मस्वरूपाविषयीच्या अज्ञानाची निवृत्ती कशाला होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं होईल. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने त्याची निवृत्ती होईल का? होणार नाही. आणि जोपर्यंत आत्मज्ञानानं त्याची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत दुःख जात नाही. म्हणजे दुःखाला मूळ कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि त्या दुःख नाशाचा, म्हणजेच अज्ञानाच्या नाशाचा उपाय जर काय असेल तर तो काय? आत्मस्वरूपाचं ज्ञान. म्हणून हे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यामध्येच पुरुषार्थ आहे. बाकीचं काय मिळवण्यात पुरुषार्थ नाही. दुःखाची निवृत्ती अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय होत नाही, आणि त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानानं होतो. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करण्यामध्येच काय आहे?
पुरुषार्थ आहे. आणि म्हणून त्या आत्मज्ञान होण्याची ज्याला तीव्र इच्छा आहे त्याला काय म्हणतात? हे जिज्ञासूची प्रयोग आहे. कळलं का? हा विचार त्याच्या बुद्धीत निर्माण झालेला असतो म्हणून त्याला आत्मज्ञानाची इच्छा असते. कळलं का? बघा बघा दुःखाचा असणे जे शरीर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणं शक्यच नाही. कारण प्रत्येक शरीर हे पाप पुण्यानं रचलेलं असतं. प्रत्येक शरीर कसं असतं? पाप पुण्यानं अशा प्रकारचं रचित असतं. कोणाचंही शरीर असो पाप आणि पुण्यानंच ते निर्माण झालेलं असतं. आणि पाप पुण्यानं रचित असून त्यात मनुष्य शरीर तर समान पुण्य पापाचं फल प्रसिद्ध आहे. मनुष्य शरीर प्राप्त होण्यासाठी समान पुण्य पाप असावं लागतं. तेव्हा मनुष्य शरीराची प्राप्ती होते. देव शरीर जे असतात ना ते सुद्धा पाप पुण्यानंच निर्माण झालेले असतात. फक्त त्यांच्या शरीराची निर्मिती होत असताना त्यांच्या शरीराला पाप कमी लागलेलं असतं, पुण्य जास्त वापरलेलं असतं. म्हणजे अधिक पुण्य आणि कमी पाप असलं की देव शरीर प्राप्त होतात. समान पाप पुण्य असलं की मानव शरीर प्राप्त होतात. आणि अधिक पाप आणि पुण्याची मात्रा कमी असली की मग पशुआधिकाचे वगैरे असे शरीर प्राप्त. जसं जसं पुण्य कमी होईल अधिक पाप वाढेल तसं खालची निकृष्ट शरीर प्राप्त होतात. इतके निकृष्ट गोवातली आळी अशी शरीर सुद्धा काय होतात? हसण्याकरता नाही तुम्हाला सांगायला लागलो ही वास्तवता आहे. जसं कर्म असेल तशी त्याला ते काय, जसं पाप पुण्य असेल तसं त्याला ते शरीर प्राप्त होत असतात. नरकात जावं लागतं यातून शरीर प्राप्त होत असतात. नरकात काय असतं? हे सगळं असतं. कोणतंही शरीर असो ते पाप पुण्यानंच निर्माण झालेलं असते. देवाच्या शरीरामध्ये फक्त पुण्याची मात्रा अनेक असते. मनुष्याच्या शरीरात समान मात्रा असते पाप पुण्याची. आणि पशुअधिकांच्या शरीरामध्ये पापाची मात्रा अधिक असते, पुण्याची कमी असते. त्याच्यापेक्षा नरकातली जी शरीर असतात त्याच्यात फारच कमी असते पुण्याची मात्रा, एवढी. आणि पापाची सगळी मात्रा जास्त असते. त्या पापामुळे त्यांना ते शरीर प्राप्त झालेलं असतं. हा बघा, प्रत्येक शरीर पुण्य पापानं रचित असून त्यात मनुष्य शरीर तर समान पुण्य पापाचं फल प्रसिद्ध आहे. देव शरीर ही तसेच मिश्रित कर्माचं फल आहे. देवाचे शरीर सुद्धा कसे मिश्रित कर्माचंच फल आहे, केवळ पुण्याचे नाही आहे. कारण त्यांना सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ देवाचं ऐश्वर्य पाहून काय होतंय? त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ देव त्याचं ऐश्वर्य पाहिले त्यांना दुःख होते का नाही? इंद्राधिकांना सुद्धा. अहो इंद्राला सुद्धा देवाचं जाऊ द्या, ऋषीची बायको पाहिली तरी त्याला तळमळ होत होती. कुणाला? इंद्राला. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, दुःख नाही झालं का त्याला? म्हणजे ती अहिल्या यांना मिळाली आपल्याला नाही मिळालं, दुःख झालं नाही इंद्राला. म्हणून वेश बदलून गेला. इंद्राधिक देवांना दैत्य दानवादिकांचं भय होत असल्याचं आपण शास्त्रात ऐकलं का नाही? कितीतरी वेळा दैत्याने आक्रमण केलं, ते स्वर्ग सोडून पळाले, त्यांना दुःख झालं नाही का? म्हणजे नाही ना, म्हणजे देवाधिकांना सुद्धा काय होतं? दुःख होतं. दुःख कशाचं फल असते? म्हणजे शरीरामुळे भेटलं दुःख, पण ते पाप पुण्यामुळेच ते शरीर प्राप्त झालं ना. पाप नसतं देवाला दुःख झालं नसतं. यावरून देवांचे शरीरही पाप पुण्याचंच फल आहे असं निश्चित होतं. वेदामध्ये देव पापरहित आहेत असं वर्णन आहे. वेदामध्ये देव कसे असतात? पापरहित असतात असं वर्णन केलेलं आहे. पण त्याचं तात्पर्य दोन तऱ्हेने आपल्याला सांगता येईल. कसं सांगता येईल? एक असं आहे की त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळं त्यांच्या कर्मापासून पातक उत्पत्ती होत नाही म्हणून ते पापरहित असं म्हटलेलं आहे. देवांना कर्माचा अधिकार नाही, कर्माचा अधिकार मानवाला आहे. देवांना अधिकार आहे कर्म करायचा. त्यांनी कर्म केलं त्याचं काय पाप पुण्य होतं का? काहीच होत नाही. त्यांच्याकडून पुण्य होत नाही आणि पापही होत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडून घडलेलं जे कर्म त्याच्यापासून पाप उत्पत्ती होत नसल्यामुळं देवांचे शरीर हे पापरहित असं म्हटलेलं आहे. पण याचा अर्थ त्यांचं जे शरीर त्यांना प्राप्त झालेलं आहे ते त्यांना पाप नसल्या केवळ पुण्यानंच मिळाले असं नाही आहे. पाप आणि पुण्य
यांनी मिळूनच ते शरीर काय झालेलं असतं, प्राप्त बनलेलं असतं. बघा तर एक त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळं त्यांच्या कर्मापासून पातकोत्पत्ती होत नाही म्हणून ती पाप रहित आहेत. पण इतकी गोष्ट खरी आहे की पूर्वजन्मातील केलेल्या पातकांचं फल त्यांना देव शरीरामध्ये भोगावं लागतं. पूर्वजन्मामध्ये केलेलं जे पाप असतं त्या पापाची फलं त्यांना त्या देव शरीरात सुद्धा भोगावी लागतात. दुसऱ्या रीतीनं असं त्याचं उत्तर देता येईल की इंद्रादिक देवांची शरीर अधिक पुण्य व न्यून पाप याने नसलेली असतात. कशी? त्यांच्या शरीरात अधिक पुण्य असतं, म्हणजे अधिक पुण्याची मात्रा जास्त अधिक म्हणजे पुण्याची मात्रा अधिक असते आणि पापाची मात्रा कशी असते, फार न्यून, फार कमी असते. त्या पुण्याधिक्यामुळं, पुण्याचं अधिक्य असल्यामुळं वेदामध्ये देवाची शरीर पापरहित आहे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये पापाची मात्रा लगेच नसते असा त्याचा अर्थ नाही. पण पापांचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेदवाक्याचा अभिप्राय नाही. लौकिकातही म्हणजे लोकात सुद्धा असं म्हटलं जातं काय, ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण असतात ते गाव ब्राह्मणाचं म्हणतात. कुणाचं गाव? मग त्या गावात काय धनगर नसतो काय? त्या गावात काय मराठीची लोक नसतात काय? तेलाची नसतात काय? सुधाराची नसतात काय? मग सगळ्या जातीचे असतात. फक्त जास्त अधिक प्रामाण्य कुणाचं जास्त असतं? अधिक प्रमाण जास्त कुणाचं असतं? ब्राह्मणाचं जास्त असतं म्हणून ब्राह्मणाचा लोक म्हणतात. ज्या गावामध्ये माळ्याचे लोक जास्त राहतात माळ्याचं गाव म्हणतात, बाकीचे लोक नसतात कधी असतात. हा गाव ब्राह्मणाचा गाव आहे असं म्हणण्याची वहिवाट आहे. तसंच सर्प, पशु, पक्षी यांचीही शरीर मिश्रित कर्माचे फल आहे. सर्पाधिकाचे शरीर, पशुधिकाचे शरीर त्यांचं सुद्धा शरीर असतं, ते नुसतं पापाचं नसतं, पाप पुण्य मिश्रितच असतं. त्या मिश्रित पाप पुण्यामुळंच त्यांना ते शरीर प्राप्त झालेले असतं. कारण त्यांना जे दुःख होतं ते पापाचं फल आणि उत्तम त्यांना अन्न बिन्न त्यांच्या इच्छेप्रमाणे खायला भेटलं की सुख होतं, ते पुण्याचं फल. उत्तम अन्नपानापासून आणि मैथुनापासून जे सुख होतं ते पुण्यफल आहे. त्यात उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे व नीच मनुष्याची पशुपक्ष्याप्रमाणे त्यांच्या भोगावरून कल्पना होते. एखाद्या मनुष्याला उत्तम भोग असतात, समजायचं पुण्य जास्त. एखाद्या मनुष्याला काय असतात, कमी प्रतीचे भोग असतात, हलकी त्यांना दारिद्र्य वगैरे असतं, समजायचं ह्यांचं पाप जास्त. मग त्यांच्या भोगावरून त्यांच्या पाप पुण्याची काय केली जाते, कल्पना केली जाते. या प्रकारे सर्व शरीर पुण्य पापानं तयार झालेली आहे आणि पापाचं फल काय आहे, दुःख. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य नाही. कदाचित हल्लीचं शरीर जरी नष्ट झालं, हे शरीर तुम्ही नष्ट केलं तरी प्रारब्धातील पुण्य पापानं पुन्हा दुसरं शरीर प्राप्त होईल. कारण शरीर पाप पुण्याचं म्हणजे धर्माधर्माचं फल आहे. कळलं का? शरीर कशाचं फल आहे, धर्माधर्माचं फल आहे. त्या धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची अत्यंत निवृत्ती होणं संभवनीय नाही. आणि त्या धर्माधर्माचं कारण काय आहे, रागद्वेष. म्हणजे धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. आणि धर्माधर्म कशामुळे निर्माण होतात, रागद्वेषामुळं. सांगितलं तुम्हाला अगोदर समजून. धर्माधर्माचं कारण रागद्वेष आहे. संस्कृतामध्ये प्रीतीला राग म्हणतात. प्रीती म्हणजे प्रेम, त्यालाच राग म्हणतात. आणि त्या रागद्वेषाच्या नाशा वाचून धर्माधर्माचा नाश होणार नाही. रागद्वेष हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे उत्पन्न होतात. रागद्वेष कशामुळे निर्माण होतात, अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळं. ज्या पदार्थाविषयी हा आपणाला सुखाला हेतू आहे असं वाटतं, हा पदार्थ आपल्याला सुख देईल असं वाटतं, त्या ठिकाणी अनुकूल ज्ञान होतं. आणि हा दुःख देईल असं वाटतं, त्या ठिकाणी प्रतिकूल ज्ञान होतं. त्या पदार्थापासून दुःख होईल असं वाटतं, त्याच्या ठिकाणी प्रतिकूल ज्ञान होतं. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशा वाचून रागद्वेषाचा नाश होणार नाही. जोपर्यंत अनुकूल प्रतिकूल ज्ञान जात नाही तोपर्यंत रागद्वेष जात नाही. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद ज्ञान कारण आहे. अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान कशापासून होत आहे, भेद ज्ञानापासून निर्माण होते.
त्याला कारण भेद ज्ञान आहे. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत असतं. आपल्या स्वरूपाहून जे भिन्न पदार्थ आहे तेच आपल्याला अनुकूल वाटतात किंवा प्रतिकूल वाटतात. आपलं जे स्वरूप आहे तरी अनुकूल किंवा प्रतिकूल वाटतं का? ते अनुकूलही वाटत नाही, प्रतिकूलही वाटत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान उत्पन्न होत नाही. सुखाच्या साधनाला अनुकूल म्हणतात आणि दुःखाच्या साधनाला काय म्हणतात? प्रतिकूल. आपलं स्वरूप म्हणजे आत्मा तो सुख स्वरूप आहे. तो सुखाचं साधन नाही किंवा दुःखाचं साधन नाही. सुखाचं किंवा दुःखाचं साधन नाही. म्हणून आत्मेविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्यावर भिन्न पदार्थाच्या ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. तेव्हा वेदज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. त्या भेदज्ञानाला आत्मस्वरूपाचं अज्ञान कारण आहे. काय कारण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश कशानं होतो? यथार्थ आत्मज्ञानानंच होईल. अज्ञानाचा नाश आत्मज्ञानानं होईल. जवळजवळ अशीच सरणी रामगीतेमध्ये श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला अध्यात्मज्ञानाचा उपदेश करत असताना सांगितलेली. कळलं का? कुणी सांगितली सरणी? सगळी साखळी ही परंपरा रामाने लक्ष्मणाला सांगितली. रामगीतेमध्ये अध्यात्मज्ञानाचा उपदेश करत असताना सांगितलेली ही सगळी सरणी आहे. त्यातही राग द्वेषापासून कर्मापासून शरीर, पुन्हा शरीरापासून राग द्वेष, असं सारखं चक्र कसं असतं हे चालू असतं. याला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. काय कारण आहे? मूळ कारण अज्ञान. आणि हेच वेदांत शास्त्रामध्ये सर्व प्रपंच आणि त्या प्रपंचाचं ज्ञान हे आत्मस्वरूप अज्ञानामुळं आहे. कळलं का? सगळा प्रपंचाचं ज्ञान हे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे या संदर्भाला वाचतोय. वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्यासाठी आता ही जी परंपरा सांगितली का नाही ती लक्षात यावी थोडक्यात इथं सांगितलं बघा. तसं पहिलं सुखदुःखाला काय आणि शरीराला अधिष्ठान म्हणतात. म्हणजे आश्रय, दुःखाला आश्रय शरीरच आहे ना. त्या शरीराला कारण धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य. त्या धर्माला कारण रागद्वेष, त्या रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानाचा नाश कशाने होईल? ज्ञानानं. कळलं का? वर दाखविलेल्या परंपरेनं संसारात जीवमात्राला जी सर्व दुःख प्रतीत होतात त्याचं मूळ कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे असं सिद्ध होतं. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाचा नाश, सर्व दुःखाचा आत्यंतिक नाश कोणत्याही उपायानं होणं शक्यच नाही. जोपर्यंत अज्ञान नष्ट होत नाही, अज्ञानाची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य नाही. आणि ते आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश कशानं होईल? यथार्थ आत्मज्ञानानं होईल. कशानं होईल? आत्मज्ञानानं. व्यवहारात असा नियमच आहे. काय नियम आहे? ज्याच्या अज्ञानानं जे भासतं त्याच्याच ज्ञानानं ते काय होत असतं? दोरीवर सर्प कशामुळे वाचतो? दोरीच्या अज्ञानामुळे. दोरी दिसली नाही म्हणून सर्प वाचला. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प, त्या सर्पाची निवृत्ती कशाने होईल? दोरीच्याच ज्ञानानं. दोरी कळली की मग सर्पाची निवृत्ती होईल. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प दोरीच्याच ज्ञानानं काय होतो? निवृत्त होतो. आणि कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप अज्ञानानं आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानानंच मूळ अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील. आलं लक्षामध्ये? म्हणून आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं भासलेली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही सगळी दुःख, त्या दुःखाची निवृत्ती कशानं होईल? आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानंच. आणि ती कशी? अज्ञान निवृत्तीपूर्वक सगळ्या दुःखाची निवृत्ती. आणि दुःख संबंध रहित जो नित्यानंद स्वरूप असं जे ब्रह्म त्याची काय होईल? प्राप्ती होईल आत्मज्ञानानं. आत्मा ब्रह्मरूप आहे
असा वेदाचा काय आहे हे याची पुढे होणार आहे. एकंदर विवेचनावरून हे निश्चित झालं की दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला कारण काय आहे? आत्मज्ञान कारण आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे. असा ज्याला उत्तम विवेक आहे व त्याकरता जो साधनात प्रवृत्त आहे तो जिज्ञासू म्हणावा. त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू. कळलं का? कळला जिज्ञासू आता मुक्त राहिलाय. बघ आता मुक्त उद्या